फॅक्टरी त्या सहज उपलब्ध करून उघड्यात करून इकडच्या तरुणांना, सर्वसामान्यांना, नागरिकांना रोजगार देण्याचं काम इकडच्या सत्ताधाऱ्यांना सहज करता आलं असतं. झेडपीच्या मार्फत करता आलं असतं, खासदारांना करता आलं असतं, आमदारांना करता आलं असतं, नगरपालिकेला करता आलं असतं. पण हे कोणीही केलं नाही. हे त्यांनी याच्यासाठी नाही केलं कारण इकडच्या सत्ताधाऱ्यांना, ज्या लोकांना आपण सत्तेमध्ये बसवलं, ते उभाटा सेनेचे खासदार असो किंवा बाकीचे आमदार असो, त्यांना फक्त आणि फक्त स्वतःचे खिसे भरायचे आणि सत्तेमध्ये येऊन त्या सत्तेच्या जोरावरती पैसा कमवायचा. इकडच्या एकाही माणसाला सर्वसामान्यांचा उद्धार, गरिबांची मदत आणि तरुणांना रोजगार मिळवून द्यायचं काम करायचं नाही. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणेन की जर आपल्याला ही परिस्थिती बदलायची आहे तर आपल्याला वरती बसलेले सत्ताधारी बदलायला लागणार. एकदा तुम्ही या सत्ताधाऱ्यांना निवडणुकीमध्ये पाडा, त्यांना घरी बसवा आणि कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, सर्वसामान्यांचा प्रतिनिधी सत्तेमध्ये बसवा आणि तो इकडे हिंगोलीमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम नक्की करेल. आणि याच पार्श्वभूमीवर मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा परिषदेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये सत्ता आली तर जिल्हा परिषदेमार्फत 5,000 रोजगार महिन्याला आणि महानगरपालिकेमार्फत 2,000 रोजगार महिन्याला उपलब्ध करून देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्यामध्ये नक्की करणार.